मदन्यई गोकुळाला माया उपजली ते ठेवी आणि मज येते। नंद बाबाच्या घरी माया जन्माला आलेली आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकी मातेच्या समोर 12 वर्षाच्या म्हणजे 12 वर्षाच्या रूपात प्रगट झाला। शंख चक्र गदा पद्म हातामध्ये। काय देवकी माता म्हणाली, अरे बाबा असा 12 वर्षाचा बाळ मला पाहिजे नाही, मला छोटासा बाळ पाहिजे, छोटासा हो। तर भगवंत तिचं ऐकून एकदम छोटेसे झाले, तिच्या मांडीवर बसतील एवढे झाले, इतके छोटेसे। आणि भगवंताने आदेश दिला, मला या कारागृहात आता इथं ठेवू नका, काय मला गोकुळाला पोहोचून द्या। नंद बाबाला आदेश केला भगवंताने। सांगितल्याप्रमाणे नंद बाबाने नेलं त्यांना तेथे। यशोदाई पलंगावरती राजभवनामध्ये झोपली होती, तिच्या शेजारी नेऊन ठेवलं। तिलाही माहित नाही की इथं माझ्याजवळ कोणी बाळ आहे म्हणून। सकाळी उठले तर पाहत बाळा खेळायला लागले गादीवर। लगेच तिने नंद बाबाला निरोप दिला की आपल्या घरी बाळ आलेलं आहे, ऐक नाही। बाळ आला हा समाचार सर्व गोकुळामध्ये हा करता पसरला। सर्व गोकुळ नंद बाबाच्या राजभवनाच्या समोर जमा झालं, कारण नंद बाबाला पुत्र नव्हता। विठ्ठला विठ्ठला आता परमात्मा निर्गुण निराकार आहे, परंतु यशोदा माऊलीच्या जवळ प्रगट झाला साकार रूपामध्ये, सुगुण रूपामध्ये। अरे जी आई जन्म देते बाळाला आणि बाळानं जन्म घेतला त्यावेळी कोणती आई जगामध्ये अशी आहे की तिला लेकरू जन्माला नंतर माहीत होत नाही, पण ही यशोदा आईच अशी आहे की लेकरू आलंय तरी तुला सुद्धा माहीत नाही। आणि पाहते तर तिला नवल वाटायला लागलं। हे सर्व कोणाचं नवल आहे? नवल केवळे केवळे नवल नपळे नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे। कोणाची लीला आहे? कृष्णाची लीला आहे। तिच्या गादीवरती पलंगावरती भगवंताचं प्राकट्य झालं। सकाळी सकाळी आईनं पाहिलं, नंद बाबाला सांगितलं की आपल्या घरी तर बाळ जन्माला आलेलं आहे। अरे जन्म झाल्याबरोबर बाळ रांगायला लागतं का? हे तर रांगायलाही लागलं, जन्म झाल्याबरोबर रांगायला लागलं, इकडे तिकडे इशारे करायला लागलं, पाहायला लागलं, सर्व करायला लागलं। आई घाबरली, बापरे जन्म झाल्याबरोबर तर कोणी लेकरू अशा प्रकारचे डोळे सुद्धा लवकर उघडत नाही, रांगण्याचा प्रश्न तर सोडूनच द्या, पता नाही काय आहे काय। आईच्या मनामध्ये शंका होऊ लागली, माझ्या पोटून भूत तर नाही जन्माला आलं? जन्म झाल्याबरोबर पाहायला लागलं, हात फिरवायला लागलं, पाय फिरवायला लागलं। विठ्ठला विठ्ठला परमात्मा अप्रकट आहे, परंतु त्याचं प्राकट्य झालेलं आहे। परमात्मा हा अदृश्य आहे, दृष्टीला गोचर होणारा नाही। वेद सांगतात येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह। माऊली सांगतात येत मनाची नखने लगे बुद्धीची दृष्टी नरिगे ते इंद्रिया किरजोगे काही होईल। इंद्रिया अगोचर असणारा परमात्मा, निराकार असणारा परमात्मा, परंतु गोकुळच्या भक्ताच्या प्रेमास्तव काय हरिव्यापक सर्वत्र प्रेम प्रगट
व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाना। गोपिकांच्या प्रेमाने त्या निजानंदाला, त्या आत्मानंदाला, त्या निर्गुण निराकार परमेश्वराला साकार केलं। प्रेमात ही शक्ती आहे। काय अदृश्याला दृश्य बनवण्याचं सामर्थ्य प्रेमामध्ये आहे। म्हणून प्रेम इतकं भारी आहे, लक्षात ठेवा। ज्ञानाने अदृश्याची अनुभूती होत असते, ज्ञानाने दृष्ट्याची अनुभूती होत असते, आणि जे प्रेम आहे ते प्रेम अदृश्याला दृश्य बनवण्याचं सामर्थ्य ठेवत असतं। एवढी प्रेमामध्ये शक्ती आहे। कारण प्रेम आणि भक्तीचा अर्थ एकच आहे, विठ्ठला विठ्ठला। आचार्य मधुसूदन सरस्वतीने आपल्या भक्ती रसायन नावाच्या ग्रंथामध्ये एक ओळ लिहिलेली आहे, कैतव रहितम प्रेम। गोपिकांचं प्रेम हे कैतव रहित म्हणजे कपट रहित प्रेम होतं। जेथे संसाराचा स्वार्थ असतो तेथे सूक्ष्म रूपाने अंतकरणात कपट निवास करत असतं, आणि गोपिकांच्या हृदयाला संसार शिवलाच नव्हता, म्हणून कपटाचा संबंध नाही। आपण भक्ती करतो तरी आपल्या मनामध्ये कपट आहे, आपण पूजा करतो तरी आपल्या मनामध्ये कपट आहे, आपण परमार्थ करतो तरी आपलं कपट जात नाही। त्यांचा भावच निष्कपट होता, निष्कलंक भाव होता, निर्दोष भाव होता। त्यांचा भाव सुद्धा निराकार होता, आणि निराकार भाव असल्यामुळे निराकाराला सगुणात आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या भावामध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये म्हणजे त्यांच्या प्रेमामध्ये। होय भक्ती केला, होय भक्ती केला पुढं पूर्वी धरावी इच्छा। वा वा। जशी तुम्ही ज्या स्वरूपात ज्या भावनेनं प्रधानित होऊन तुम्ही भक्ती कराल, तद्भाव प्रधान मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल। गोपिकांचा भाव पवित्र आहे। काय गोपिकांचा भावच कृष्ण, सगुण कृष्ण बनला। सगुण कृष्ण कोठूनही आला नाही, लक्षात ठेवा। निर्गुण हे स्थायी आहे, कारण निर्गुण हे कुटस्थ आहे, ते स्थायी आहे। निर्गुण हे नित्य आहे, परंतु जे सगुण होत असतात, सगुणाला नित्य म्हणता येत नसतं, लक्षात ठेवा। जया परी हा तैसाची गमला, नंद नंदना हा अचोज आंबोलाव, गवळण सांगते। तो जसा आहे त्या स्वरूपात आलेला आहे, आणि तुम्हाला आम्हाला भ्रम झालेला आहे की तो सगुण झालेला आहे। निर्गुणामध्ये सगुण होण्याचं सामर्थ्य नाही, पण गोपिकांच्या प्रेमामध्ये निर्गुणांना सगुण करण्याचं सामर्थ्य आहे। एवढा भगवत भक्ताचा भाव श्रेष्ठ असतो। जया चित्ती कैसा भाव, जया चित्ती कैसा भाव,
तयापाशी तसा देव, जसा ज्याचा भाव असेल यादृशी भावना यस्य, जशी ज्याची भावना आहे, ज्या की रहे भावना जैसी, प्रभु मूरत देखे हो तैसी. गोपिकांचा भाव शुद्ध होता म्हणून जी नाही घडणारी घटना होऊन गेली. काय नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले होते ते शिव शिव नाम पावले, शिव नाम नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागली. अरूप होत ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे. किती सुंदर अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. जे नव्हतं ते प्रत्ययाला यायला लागलं. गीता सांगते नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते स्वतः. काय अभाव जी वस्तू असते असत वस्तूची सत्ता नसते आणि नेहमी सद्वस्तूची सत्ता असते. लक्षात ठेवा. विठ्ठलो विठ्ठला जे नव्हतं ते झालं कसं. अरूप होते ते रूपासी आले, न रूपमस्येह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. अरूप होतं ते रूपाला आलं. देवाचं रूप आहे का? देवाचं रूप नाही, रंग नाही, एक नाही. अरे सामान्य आपण भूत भूत म्हणतो. भूत कोणत्या रंगाचं असतं? भूत कोणत्या रंगाचं असतं? भूताला रंग आहे का? त्यालाही रंग नाही, रूप नाही. अदृश्य शक्ती आहे ती. लोक म्हणतात की भूताचे पाय उलटे असतात आणि त्याला विचारलं तू पाहिले का? ते म्हणतात मी पाहिले. मग सांगतो कशाला? तू पाहिलंच नाही तर. अरे न पाहिलेले सांगत आहे. ज्याने अनुभवलं नाही असेच लोक जगाला आज उपदेश करत आहेत. ज्याने अनुभवलेलं नाही, ज्याने पाहिलेलं नाही, जे भक्त होऊ शकले नाही अजून, ऐक नाही. तुमचं आमचं कोणाचं तरी ऐकायचं आणि कोणाला तरी सांगून टाकायचं की झाले कीर्तनकार. विठ्ठल नाही संत चिन्हे उमटले, नाही संत चिन्हे उमटले, नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशा लागी मात्र झालं. जोपर्यंत आपण साधू होऊ शकलो नाही, साधूचे जे सद्गुण आहे ते आपल्यामध्ये येऊ शकले नाही, साधुत्व येऊ शकलं नाही, तोपर्यंत आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार नसतो. आमचे गुरुजी रंगनाथ महाराज सांगायचे विठ्ठला विठ्ठला. गुरुजी सांगायचे की अरे बाबा, पोथी पुराण वेदांत सांगणं सोपं आहे, पण साधू बनणं फार अवघड आहे. साधू कोणालाही बनता येत नाही. खूप चांगलं कीर्तन करतो म्हणजे तो साधू झाला अशातला प्रकार नाही. काय सांगता कोणाला येतं, पण साधुत्व प्राप्त होणं फार अवघड आहे. विठ्ठला आम्ही त्या ऋषिकेशला राहत होतो. कैलास आश्रम मध्ये शिकायचो. ते प्रसिद्ध आश्रम आहे ऋषिकेशचा. जेवढे साधू शिकले ते कैलास आश्रमामध्ये. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा पंचदशी नावाचा ग्रंथ कैलास आश्रमामध्ये सोडवला. आम्ही सुद्धा तिथे शिकलो.
व्याकरण, वेदांत, न्याय, तिथे रोज अशा प्रकारचे पाठ प्रवचन होत राहतात. त्या आश्रमाच्या पुढे गेल्यानंतर एक शिवानंद आश्रम आहे सध्या. त्यावेळी शिवानंद स्वामी होते. 7.5 फूट उंच होते, काळे सावळं शरीर होतं आणि असं त्यांचं शरीर चमकायचं, योगी होते. मग एक असे महात्मा त्यांच्याकडे गेले. ते असे बसले होते, छोटीशी झोपडी स्वतःसाठी बनवलेली. त्यांनी काही झोपडी बनवली नाही, आहे की नाही. आता जे उजेडात बसला त्याला अंधारात कसं आणायचं हे तुमच्या कला आहे त्या लोकांच्या. ज्याला घर नाही त्याला घर कसं बांधून द्यायचं, ज्याला आश्रम नाही त्याला आश्रम कसा बांधून द्यायचा, आहे की नाही. काय महाराज आम्ही देतो ना पैसे, तुम्ही बांधा, नुसतं तुम्ही बांधा आणि सांभाळा जन्मभर, आहे की नाही. नसलेला संसार पाठीमागं लावून देणारे तुम्ही लोक आहात. अरे ते काय झालं की महाराजांना दिली छोटीशी झोपडी. ते मला बांधायला काही हरकत नाही, पण छोटीशी बांधा. मी जर त्या झोपडीत झोपलो तर माझे हातपाय कमरेपासून बाहेर राहिले पाहिजे एवढी बांधा. आणि पाय जर घातले तर पोटापासून शरीर बाहेर राहिलं पाहिजे, एवढी बांधायची तर बांधा. आणि त्याच्यात राहायचे. एक महात्मा गेले, सिद्ध पुरुष होते, आणि त्यांना म्हणे क्यों रे शिवानंद, का तू तो बहुत बड़ा साधु है, कितने साल हो गए तू योगासन करता है, योग लगाता है, आत्म साक्षात्कार भी तुझे हो गया होगा, बहुत बड़ा साधु है. स्वामी शिवानंदने म्हटलं मी साधू वगैरे काही नाही, पण साधू होण्याच्या मार्गावर आहे. साधू झालेली माणसं म्हणतात की मी साधू झाल्याच्या मार्गावर आहे, आणि आपल्याला अजून मार्ग सापडला नाही तर आपण साधू म्हणून जगात मिरवत राहत असतो. मार्ग सुद्धा सापडलेला नाही. साधूचं मन, साधूचं हृदय, साधूचा विचार किती मोठा असतो, आणि एवढ्या व्यापक विचारापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला साधुत्व येत असतं. नुसतं साधू होऊन उपयोग नाही, त्याच्यामध्ये साधुत्व आलं पाहिजे. माणूस म्हणून जन्माला यायला काही उपयोग नाही, त्याच्यामध्ये मनुष्यत्व आलं पाहिजे, आहे की नाही. आणि ज्याच्यामध्ये मनुष्यत्व नाही ते रोडवर टाळ्या वाजवतात, त्यांच्याबरोबर कोणाच्या पोरीची सोयरीक होते का? त्यांच्यामध्ये मनुष्यत्वच आलेलं नाही. वाजवा टाळ्या आयुष्यभर, विठ्ठल विठ्ठल गोकुळामध्ये काय आला? आनंद आला. गोकुळामध्ये काय आला? आनंदात वै खलु इमानी भूतानी जायन्ते न जातानी जीवन्ति. तुम्ही आम्ही सर्वजण त्या आनंदापासूनच प्रगट झालेलो आहोत. तुमचं मूळ आमचं मूळ काय? आनंद आहे की नाही. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नयानुमाना श्रुतीशी, आहे की नाही. त्याच्याविषयी काही बोलताच येत नाही. काय आहे? श्रुती नेती नेती म्हणती को गोविंदू रे, श्रुती नेती नेती म्हणती को गोविंदू रे, श्रुती नेती नेती म्हणती श्रुती नेती नेती म्हणती आनंद रे, आजी आनंद रे, श्रुती नेती नेती म्हणती को गोविंदू रे, आजी आनंद रे, आजी परमानंद रे. तो परमानंद आज गोकुळात प्रगट झालेला आहे. काय? आनंदाची अनुभूती होत असते. आनंद कधी प्रगट होत नाही, आनंद कधी सांगता येत नाही, आनंदाच्या संदर्भात बोलता येत नाही. लक्षात ठेवा, आनंदाच्या विषयी बोलायचं असेल तर वाणी मौन धरते, कारण वाणीला आनंदाविषयी काहीच बोलता येत नाही.
वाणी दुःखाविषयी बोलू शकेल. वाणीचं बोलणं हे दृश्यामध्ये असतं, दृश्यासाठी असतं, दृश्याला पाहून असतं. अदृश्य आनंद वाणीकडून प्रगट होऊ शकत नाही, तिचं वर्णन ती करू शकत नाही. वाणी त्याच्या संदर्भात नित्य मौन आहे. विठ्ठला विठ्ठला